Okay, so we are studying fluid mechanics, which is the subject of second year civil. Okay, so we get a brief introduction regarding the subject. आता आपण काय करूया फर्स्ट चॅप्टर आपण काय तो पाहू. The first chapter of this subject is properties of fluid. Okay. Properties of fluid. So what is mean by properties of a fluid? When आता पहा एखाद्या गोष्टीची प्रॉपर्टी म्हणजे काय की द बिहेवियर ऑफ or the content of that particular substance म्हणजे त्या पर्टिक्युलर सबस्टन्सचं बिहेवियर कसं असेल की ज्या वेळेस तो एका वेगळ्या स्टेट मध्ये जाईल किंवा एखाद्या वेगळ्या कंडिशन मध्ये जाईल इट इज नोन ॲज प्रॉपर्टीज ऑफ फ्लुइड. सो व्हाय वी नीड टू स्टडी द प्रॉपर्टीज ऑफ फ्लुइड? most of time it happens that we have to differentiate the one fluid from the another. एका फ्लुइड पासून दुसऱ्या फ्लुइडला जर आपल्याला डिफरन्शिएट करायचं असेल, ओळखायचं असेल, तर त्याच्या काय असतात प्रॉपर्टीज असू शकतात. जर समजा दोन एका भांड्यात तुम्हाला जर समजा पेट्रोल दिलं आणि दुसऱ्या भांड्यात तुम्हाला जर वॉटर दिलं, सो पेट्रोल आणि वॉटर मध्ये काय डिफरन्स आहे हे तुम्हाला माहिती होण्यासाठी ओके तुम्ही व्हिज्युअल इन्स्पेक्शन करू शकता. पण जर समजा दोन्ही गोष्टी व्हाईट पेट्रोल आणि वॉटर अशा दोन गोष्टी आहेत आणि त्यामध्ये तुम्हाला काय सांगितलं की डिफरन्शिएट बिटवीन which fluid is a petrol and which fluid is a water. सो बघून डायरेक्टली आपल्याला समजणं अवघड असतं. सो त्याच्या वेगवेगळ्या प्रॉपर्टीज आपण बघू शकतो की त्याचा मेल्टिंग पॉइंट किती आहे, बॉइलिंग पॉइंट किती आहे, तो कोहेसिव्ह आहे का नाही, तो वेपराइज होतोय का, अजून भरपूर त्याची डेन्सिटी किती आहे, ओके मास डेन्सिटी, वेट डेन्सिटी किती आहे, ती कॅपिलॅरिटी आहे का त्याच्यात वगैरे या सगळ्या गोष्टी आपण पाहतो. जर समजा हे असेल पेट्रोल असेल तर त्याची कॅपिलॅरिटी वेगळी असेल, डेन्सिटी वेगळी असेल, ओके. त्यानंतर त्याचं काय म्हणू शकतो आपण विस्कॉसिटी वेगळी असेल. सो या सगळ्या गोष्टी काय करतात एका फ्लुइडला दुसऱ्या फ्लुइड पासून वेगळं करतात. सो त्यासाठी आपल्याला काय करायचं प्रॉपर्टीज ऑफ फ्लुइड हा चॅप्टर पाहायचा. याच्यामध्ये काय असतात फ्लुइडच्या वेगवेगळ्या प्रॉपर्टीज आहेत आणि त्यानुसार फ्लुइड कशा पद्धतीने बिहेव करेल हे आपल्याला पाहायचं. या चॅप्टरचे दोन पार्ट पडतात. एक म्हणजे प्रॉपर्टीज ऑफ फ्लुइड अँड सेकंड म्हणजे द फ्लुइड स्टॅटिक्स. ओके फ्लुइड स्टॅटिक युनिट नंबर 1 चे दोन पार्ट पडतात. एक म्हणजे फ्लुइड प्रॉपर्टीज ऑफ फ्लुइड अँड फ्लुइड स्टॅटिक्स. सो हा जो काही स्टॅटिक्स पार्ट आहे इट इज रिलेटेड टू द प्रेशर मेजरमेंट म्हणजे स्टेडी स्टेट मधल्या म्हणजे स्टेबल स्टेट मधल्या सो स्टेबल स्टेट मधल्या स्टेडी म्हणजे काय एका जागी स्थिर असलेला. ओके स्टेडी म्हणजे काय एका जागी स्थिर असलेला आणि एका जागी स्थिर जे काय आहे त्याचे जे काय प्रेशर मेजरमेंट आहे त्याला काय म्हणतो आपण तर फ्लुइड स्टॅटिक्स. ओके सो त्याच्या आधी आपल्याला हा पार्ट आहे विच इज प्रॉपर्टीज ऑफ फ्लुइड ते पाहू. प्रॉपर्टीज ऑफ फ्लुइड मध्ये फर्स्ट ऑफ ऑल आपल्याला फर्स्ट ऑफ ऑल फ्लुइड म्हणजे काय हे समजून घ्यायला पाहिजे. व्हॉट इज मीन बाय फ्लुइड. ओके सो हे सायन्स मध्ये पण झालेलं असेल तुमच्या अप्लाइड सायन्स वगैरे मध्ये. पण तरीही फ्लुइड इज द सबस्टन्स which is able to flow. ओके which is able to flow म्हणजे एखादा सबस्टन्स आहे तो फ्लो होऊ शकतो. त्या प्रत्येक सबस्टन्सला काय म्हटलं जातं फ्लुइड म्हटलं जातं. ओके सो आता याच्यामध्ये सगळ्या प्रकारचे फ्लुइड येतात. म्हणजे आता पहा की फ्लुइड इज डिवाइडेड इनटू टू टाइप्स. फर्स्ट वन इज द सांगितलं होतं तुम्हाला which is liquid and second is gases. फ्लुइड काय तर लिक्विड हा सुद्धा फ्लो होऊ शकतो सो दॅट इट इज अ फ्लुइड. गॅस also flows that's why it is also fluid. सो लिक्विड मध्ये काही एक्सेप्शनल गोष्टी आहेत पहा.
जसं की टूथपेस्ट. ओके, टूथपेस्ट इट इज वन ऑफ द विस्कस फ्लुइड. ओके, एक प्रकारचं विस्कस फ्लुइड आहे. विस्कस म्हणजे काय, खूप प्रमाणात त्याच्यात दाटपणा आहे, तो पटकन फ्लो होत नाही. पण हे पण जे टूथपेस्ट आहे ते पण फ्लो होतो. किंवा तुम्ही मर्क्युरी घ्या. मर्क्युरी काय आहे, मर्क्युरी इट इज द मेटल, इट इज द metal, but it could be, it can fluid, sorry, it can flow. So that's why it came in the category of a liquid from the fluid. So it is also fluid. Okay. Mercury also called as manometric fluid. So what is mean by manometric fluid and what is mean by manometer? So ते ही नंतर सांगू. पण mercury जर तुम्ही पाहिला असेल तर it is flowable metal. So that's why it comes under the category of fluid. Okay. Gases मध्ये सगळ्या टाईपचे गॅसेस आहेत. ओके, ऑक्सिजन, कार्बन डायऑक्साइड, नायट्रोजन, हिलियम, नायट्रोजन ऑक्साइड वगैरे वगैरे सगळे गॅसेस. सो हे जर आपल्याला फ्लो करायचे असतील तिथून एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी यायचे असतील तर आपल्याला पाईपलाईन टाकावी लागेल. सो त्या पाईपवर किती प्रेशर येईल, ओके, ते फ्लो होताना काय काय त्याचे लॉसेस होत आहेत त्या सगळ्या गोष्टी आपल्याला पाहायच्या. सो त्याच्या आधी फ्लुइड आपल्याला ओळखता आलं पाहिजे, इंट्रोड्यूस होता आलं पाहिजे. फ्लुइड म्हणजे काय, कोणतं फ्लुइडला कोणती कॅटेगरी हे माहिती पाहिजे. सो त्यासाठी आपण काय करतो, हा चॅप्टर प्रॉपर्टी ऑफ फ्लुइड पाहतो. So fluid, first after झालं की what is mean by fluid? Fluid म्हणजे it is the substance which is able to flow. Second one is the definition is fluid mechanics. Okay, fluid mechanics. So fluid mechanics is the branch of engineering science which deals with the behavior of fluid either in a rest condition or either in a motion condition. म्हणजे fluid mechanics म्हणजे काय आहे, to study the behavior. It is a branch of engineering science which study the behavior. Behavior काय आहे fluidचं, behavior under कोणत्या कंडिशन मध्ये, rest and रेस्ट अँड स्टॅटिक और स्टेट. म्हणजे काय की समजा एखादा फ्लुइड आहे, एखाद्या फ्लुइडवर जर प्रेशर अप्लाय केलं तर तो तेवढाच प्रेशर आपल्यावर अप्लाय करू शकतो. किंवा एखादा फ्लुइड समजा त्याच्यावर प्रेशर अप्लाय केलं तर तो नक्की काय बिहेवियर करेल, त्याचं बिहेवियर काय असेल. समजा एखादा फ्लुइड आहे, दोन फ्लुइड वेगवेगळे दोन्ही एका पाईप मध्ये टाका. सो ऍट द एंड एखादा फ्लुइडचे जे लॉसेस आहेत ते जास्त आहेत आणि दुसऱ्या फ्लुइडचे लॉसेस कमी आहेत. सो त्यांचं बिहेवियर काय आहे वेगवेगळं. तर त्यांचं बिहेवियर स्टडी करण्याचे जे काय टेक्निक आहे किंवा ही ब्रँच आहे त्याला फ्लुइड मेकॅनिक्स असं म्हटलं जातं. आता याच्यामध्ये फ्लुइडचे स्टेट मध्ये तीन प्रकारे डिवायडेशन होतं. एक म्हणजे एक आहे फ्लुइड स्टॅटिक. ओके, फ्लुइड स्टॅटिक, फ्लुइड कायनेमॅटिक्स अँड fluid dynamics. So fluid statics, fluid kinematics and fluid dynamics. आता फ्लुइड स्टॅटिक म्हणजे काय, तर स्टॅटिकचं मी सांगितलं होतं अर्थ काय, तर स्टेडी स्टेट मध्ये जे असतं त्याला काय म्हटलं जातं, स्टॅटिक म्हटलं जातं. म्हणजे तुम्ही एखाद्या भांड्यात पाणी भरून ठेवलेले, बरोबर आहे, डॅम मध्ये पाणी, ओके, एखाद्या धरण पाहिलं असं धरणाच्या मागे पाणी साठलेले, स्टेडी स्टेट मध्ये, स्टॅटिक. ओके, किंवा तुम्ही काय केलेलं की बंधाऱ्यात पाणी आहे, स्टेडी स्टेट मध्ये. सो दिस इज कॉल्ड ॲज स्टॅटिक स्टेट. ओके, सो नो मोशन, मोशन नाही. ओके, त्याला काय नाहीये, मोशन नाहीये. फ्लुइड स्टॅटिक म्हणजे काय, मोशन नाही. फ्लुइड कायनेमॅटिक्स म्हणजे काय, ओके, फ्लुइड कायनेमॅटिक्स म्हणजे काय, तर देयर इज अ मोशन आहे इथे, म्हणजे वाहणारं पाणी असू शकतं, कॅनल मधलं, नदी मधलं, किंवा तुम्ही असं म्हणू शकता की तुमच्या
कॅनल मधलं, नदी मधलं, किंवा तुम्ही असं म्हणू शकता की तुमच्या पाईपलाईन मधलं पाणी. ओके, तर हे जे सगळे काय आहे फ्लो आहे, तर त्याला काय म्हणायचं आपण, फ्लुइड कायनेमॅटिक्स आहे. बट इन दिस पर्टिक्युलर स्ट्रीम वी डज नॉट कन्सिडर, आपण काय कन्सिडर करत नाही, not consider force cause motion, which force causing the motion of this particular fluid is not considered. काही काही वेळेस काय आपण फोर्स कन्सिडर करत नाही, जस्ट फ्लोचं बिहेवियर आपण स्टडी करतो, त्याला काय म्हणलं जातं, फ्लुइड कायनेमॅटिक्स. ओके, आणि फ्लुइड डायनॅमिक्स म्हणजे काय, तर मोशन असते, मोशन असते, and consider, काय कन्सिडर करतो आपण, consider force for motion. कोणत्या फोर्समुळे मोशन कॉज होते हे सुद्धा आपण काय पाहतो, फ्लुइड डायनॅमिक्स मध्ये आपण कन्सिडर करतो, म्हणजे आपण ते लक्षात घेतो. ओके, आता भरपूर वेळा असं विचार येतो की व्हॉट इज द ऍप्लिकेशन ऑफ स्टडीइंग द फ्लुइड मेकॅनिक्स, फ्लुइड मेकॅनिक्स स्टडी करण्याचं ऍप्लिकेशन काय काय असतात. तर भरपूर ऍप्लिकेशन आहे. आपण मी जसं सांगितलं की फ्लुइडचे दोन पार्ट असतात, एक गॅसेस, एक लिक्विड. सो आपण जे काही आता प्रेझेंट आहोत, आपल्या आवाजामध्ये काय आहे, गॅस आहे, गॅस आहे म्हणजे एअर आहे. सो वी आर अंडर द सबमर्जन्स ऑफ फ्लुइड, आपण सबमर्ज झालोय फ्लुइड मध्ये. सो आपल्यावर पण काही प्रमाणात काय होते की त्या पद्धतीने प्रेशर ऍक्ट होते, फ्लुइड आपल्यावर ऍक्ट होते. तर मग आपल्यावर फ्लुइड ऍक्ट करते म्हणजे तुमचे व्हेकल जे कोणतेही असतील, व्हेकल म्हणजे तुमचे गाड्या असतील, त्याच्यावर पण एअर प्रेशर ऍक्ट होतो. मग तो कमीत कमी कसा ठेवायचा, त्याच्यासाठी फ्लुइड मेकॅनिक्स आपल्याला सांभाळणं गरजेचं आहे. भरपूर वेळा एरोनॉटिक्स इंजिनिअरिंग जे आहे, म्हणजेच विमान, हेलिकॉप्टर वगैरे या सगळ्या ज्या आहेत, यांच्यासाठी यांच्या स्टडीसाठी आपल्याला काय करावं लागतं की फ्लुइड मेकॅनिक्स गरजेचं असतं. शिप्स असतात, सबमरीन्स असतात, त्यांची स्टॅबिलिटी, त्यांचा लो रेजिस्टन्स, याच्यासाठी पण काय करावं लागतं आपल्याला, फ्लुइड मेकॅनिक्स गरजेचं असतं. पाईपलाईन फ्लो, सीपेज अनालिसिस, म्हणजे आता एखादा मोठा डॅम, आपल्या काळात तुम्ही न्यूज ऐकली असेल की कुठलं तरी धरण हे फुटलं, तर त्याचं सीपेज अनालिसिस म्हणजे केलं नव्हतं, याच्यामुळे ते फुटलं. सो व्हॉट इज मीन बाय सीपेज अनालिसिस, धरणांना किंवा आपण कुठेही जर समजा पाणी ठेवलं तर ते काय होतं, सीप होत राहतं, म्हणजे पाझरत राहतं. ते कसं पाझरता येईल, कुठून पाझरता येईल, फ्लो नेट फाइंड आउट करायला, व्हेलोसिटी, सीपेज डिस्चार्ज, एक्झिट ग्रेडियंट, या सगळ्या गोष्टी आपल्याला फाइंड आउट करावं लागतं. त्यानुसार आपण सीपेज थांबवू शकतो, आणि जे काही असे डॅम्स वगैरे आहेत, फेल्युअर आहे, ते आपण थांबवू शकतो. त्या डॅम्स वगैरे बांधताना आपल्याला काय लागतं, तर फ्लुइड मेकॅनिक्सची गरज लागते. So there is fluid mechanics is a huge branch with many applications in the practical area. So that's why this particular subject get the more importance in the civil engineering when we came under the specialized condition. Okay, म्हणजे एखाद्याला समजा बेसिक नॉलेज सगळ्यांनाच असतं थोडंफार, पण जर समजा कॉन्ट्रॅक्टरला साईटवरच्या फ्लुइड मेकॅनिक्स बद्दल विचारलं तर खूप काही माहिती नसतं, आणि त्याच्या उपयोगाचं खूप नाही. पण एखादा खूप स्पेशलाइज कंडिशन मध्ये जर वर्क करतो, एखादा पाईपलाईन कंपनीसाठी, एखाद्या मोठ्या कंपनीसाठी, म्हणजे आता टनेल एखादा आहे, समजा विचार करायचा मेट्रो प्रोजेक्ट मध्ये आहे, मेट्रो प्रोजेक्ट, मेट्रो रेल प्रोजेक्ट, आणि त्याच्यामध्ये काय झालं की टनेल आहे, आणि टनेल म्हणजे काय, बोगदा, अंडर वॉटर टनेल आहे, आणि तुम्हाला जर समजा त्याचं काम दिलं तर तुम्हाला मॅक्सिमम त्याच्याबद्दल नॉलेज पाहिजे. सो दिस इज कम अंडर द स्पेशल कंडिशन्स. सो त्यामुळे काय आहे, तुम्ही याच्याकडे लक्ष देणं गरजेचं आहे, कारण तुम्ही पुढे जाऊन कोणत्या क्षेत्रात काम करतात हे सांगता येत नाही. सो आतापर्यंत आपण काय पाहिलं, वेगवेगळ्या कंडिशन्स पाहिल्या, आणि याच्याबरोबर आपण काय पाहिलं, तर कोणत्या कोणत्या प्रकारे आपण ऍप्लिकेशन्स आपण पाहू शकतो. ओके,
त्यानंतर आपण पाहिलं की फ्लुइडचे टाईप कसे पडतात, लिक्विड, गॅसेस. नंतर आपण पाहिलं की फ्लुइड मेकॅनिक्स म्हणजे काय, बरोबर आहे ना. नंतर आपण फ्लुइड मेकॅनिक्सचे जे काही स्टेट्स आहेत, म्हणजे त्यांचे ब्रांचेस आहेत त्या पाहिलं. फ्लुइड स्टॅटिक्स, फ्लुइड डायनॅमिक्स आणि फ्लुइड डायनॅमिक्स तीन ब्रांचेस आहेत. हे कसे एकमेकांपासून वेगवेगळे आहेत ते पाहिजे. म्हणजे फ्लुइड स्टॅटिक्स म्हणजे स्टडी ऑफ द fluid at the rest condition. Okay, fluid dynamics is the study of the fluid when the fluid is in motion without considering or without taking the force which was in the motion. And dynamics मध्ये काय आपण force consider करतो. So इतक्या पद्धतीने आपण हे सगळं पाहिलेलं आहे. एकदम सिंपल हे आहेत पाहिजे. खूप काही अवघड नाही आतापर्यंत जेवढं आपण पाहिलं त्यामध्ये. त्यानंतर आता पहा, त्यानंतर जो काही पार्ट आहे तो म्हणजे फ्लुइडचे एक म्हणजे फर्स्ट एक टाइप ऑफ फ्लुइड मध्ये आहे, एक मेजरली दोन टाइप ऑफ फ्लुइड आहे, तर एक बेसिक जे काही दोन टाइप्स ऑफ फ्लुइड आहेत त्यामध्ये पाहू. टाइप्स ऑफ फ्लुइड मध्ये फर्स्ट टाइप ऑफ फ्लुइड काय आहे, तो फर्स्ट टाइप ऑफ फ्लुइड आहे आयडियल फ्लुइड. आयडियल फ्लुइड आणि दुसरा टाइप ऑफ फ्लुइड मध्ये आहे रियल. नावातच आहे बघा, आयडियल अँड रियल. सो आयडियल इज द इमॅजिनरी फ्लुइड. ओके, हे काय आहे, इमॅजिनरी फिक्शनल आहे. जसं काही आपल्या आयडियल मनात काहीतरी इमेज असते, सुपर हिरो वगैरे. सो दिस इज द फिक्शनल कॅरेक्टरिस्टिक, सुपरमॅन वगैरे. त्या पद्धतीने आयडियल फ्लुइड इज द फिक्शनल फ्लुइड म्हणू शकतो. किंवा तुम्ही असं म्हणू शकता, फिक्शनल नाही म्हणू शकत, तुम्ही म्हणू शकता की इमॅजिनरी फ्लुइड. ओके, इमॅजिनरी फ्लुइड. Ideal fluid is the imaginary fluid which does not contain any properties like viscosity, capillarity, surface tension, okay, density, वगैरह वगैरह या सगळ्या. So this fluid is called ideal fluid. That kind of fluid are not exactly available in the universe. Okay, it is imaginary science substance आहे. याच्यामध्ये काय की हा अवेलेबल नाहीये युनिवर्स मध्ये, पण तरी पण आपण काय कन्सिडर करतो, वॉटर इज द बेस्ट और नियरेस्ट एक्झाम्पल टू द आयडियल फ्लुइड. वॉटर जे काय आहे, वॉटर काय आहे, हे एक आयडियल फ्लुइडचं एक्झाम्पल आहे वॉटर. ओके, सो त्यानंतर आपण पाहिलं की रियल फ्लुइड. रियल म्हणजे आपल्या बरोबर सोसायटीत अवेलेबल आहे किंवा युनिवर्स मध्ये अवेलेबल आहे, त्या फ्लुइडला काय म्हटलं जातं, रियल फ्लुइड असं म्हटलं जातं. रियल फ्लुइड इज अ फ्लुइड व्हिच कंटेन्स various properties like viscosity, surface tension, capillarity. Okay, तर हे compressibility is called as real fluid. याला काय म्हणतात, रियल फ्लुइड म्हणतात. सो कोणतेही फ्लुइड एक आहे, every fluid is the real fluid. Real fluid. When the real fluids are in motion, it is called due to the shear force. shear force मुळे काय होतं, कोणत्याही रियल फ्लुइडला मोशन प्राप्त होते. shear force म्हणजे काय, the tangential force which act the force which is tangentially act on the body is known as shear force. So tangentially force ज्यावेळेस act होतो त्यावेळेस ते काय होतं की फ्लुइड मध्ये मोशन निर्माण होते. सो त्या फ्लुइडला काय म्हटलं जातं, रियल फ्लुइड असं म्हटलं
ओके सो रिअल फ्लूचे एक्झाम्पल कोणते कोणते रिअल फ्लूचे एक्झाम्पल आहे ऑइल ओके परत पेट्रोल ओके परत मर्क्युरी every example is the example of a real fluid okay and ideal fluid साठी कोणतं आहे एक नियरेस्ट एक्झाम्पल होते म्हणजे वॉटर तुम्हाला हा क्वेश्चन ओरल एक्झामिनेशन मध्ये सुद्धा विचारू शकतो ओके त्यानंतर आपल्याला पाहायच्या पुढच्या लेक्चरला प्रॉपर्टीज आहेत फ्लुइडच्या लाईक मास डेन्सिटी okay weight density specific gravity specific volume surface tension compressibility then capillarity viscosity या काय different properties of fluid आपण काय करणार आहे पाहणार आहोत in the next lecture okay